नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीई इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, ज्याला बीई आयटी म्हणलं जातं, या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामधून पुढे अपॉर्च्युनिटीज काय, याचा सिलेबस कसा आहे, याची परीक्षा पद्धती कशी आहे, या सर्व गोष्टींची चर्चा किंवा माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी, याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या नॉलेजचा जो आहे तो इन्क्लूड असतो, म्हणजे समावेश असतो. याच्यामध्ये कॉम्प्युटरचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला याच्यामधील जेही पुढे जे ज्ञान असतं ते अवगत केलं जातं, याच्याबद्दल अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला मिळतो. जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असते याचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही जॉब रेडी होता. जे आयटी सेक्टर्स असतात किंवा जेही इंटरनेट ऑफ थिंग्स IoT डिव्हाइसेस असतात, अशा कंपनीज असतात, अशा वेगवेगळ्या कंपनीज मध्ये जे जॉब रेडी तुम्ही व्हावं यासाठी जो आहे हा कोर्स तुम्हाला जो प्रोव्हाइड केला जातो किंवा डिझाईन केला गेलेला आहे. या कोर्सचा कालावधी 4 वर्षाचा तुम्हाला पाहायला मिळतो. हा कोर्स अंडर ग्रॅज्युएट आणि एक फुल टाइम कोर्स आहे. मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर शैक्षणिक पात्रता यासाठी तुमची 12th पास आउट असणं गरजेचं आहे. तुम्ही सीईटी ची एक्झाम पण त्याच्यानंतर देणं काही ठिकाणी गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला 12वीच्या मार्कवर जे आहे ते ऍडमिशन मिळून जातं. 12वी मध्ये मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स असले पाहिजेत. ऑल जे सब्जेक्ट असतात ऑल ऍग्रीगेट. 60% 50%च्या आतमध्ये जरी असतील तरी चालतं. पण जर तुम्ही कॅटेगरी मधून असाल, जर तुमची SC ST OBC या प्रवर्गातून येणारे तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाते. हे कॉलेजवर डिपेंड असतं. त्याचबरोबर हे रूल्स आहेत, रूल्स नुसार जे आहे तुम्हाला याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलं जाऊ शकतं. तर जे ऍडमिशनचं जे क्रायटेरिया आहे तो फक्त एवढाच आहे की तुमची 12th पास आउट असली पाहिजे. मॅथ विषय जो आहे तो याच्यामध्ये कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तुमचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जो आहे तो 12वी मध्ये असणं गरजेचं आहे. सो मेक शुअर तुमचं मॅथ आहे का, त्यानुसार जर मॅथ असेल आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या कोर्सला इझिली ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती खूप सोपी आहे. ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन या दोन्ही हायब्रिड मोड मध्ये जे आहे तुम्ही याचं ऍडमिशन करू शकता. कॅप राऊंड्स असतात, डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन करता येतं. सीईटीचे मार्क्स तुमचे पाहिले जातात. तो मेक शुअर सीईटीची परीक्षा तुम्ही नक्की द्याल, कारण त्या बेसिसवरच इंजिनिअरिंग मध्ये जे आहे ती प्रवेश मिळतो. तसेच तुम्ही जर जेई वगैरे याची तयारी करत असाल, जेई ऍडव्हान्स एक्झामची तयारी करत असाल तर IIT मध्ये जाण्याचा तुम्हाला जे आहे चान्स आहे. तुम्हाला ती एक्झाम क्रॅक करावी लागेल. याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. आपण प्रिपरेशन करत असाल तर मला एकदा तुमचं नाव सहित तुम्ही कॉमेंट नक्कीच करा. तर मित्रांनो, हे तुम्हाला जे आहेत पर्याय आहेत. पण जर आता ठीक आहे आपण जेईची एक्झाम देत नाहीत पण नॉर्मल सीईटी दिलेली आहे, कसं ऍडमिशन करायचं. तर बघा, जेव्हा केव्हा याचे ऍडमिशन स्टार्ट होतात. तर बघा, आता तुमची 12वीची एक्झाम झाली असेल किंवा व्हिडिओ पाहत आहेत तुम्ही, झाली असेल किंवा होणार असेल. जेव्हा केव्हा आता तुमची 12वीची परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर म्हणजे प्रत्येक वर्षीच्या मिडल मध्ये तुम्हाला जे आहे याचे ऍडमिशन स्टार्ट होताना पाहायला भेटतील, जून जुलैच्या टायमाला. तर त्यावेळी जे आहे तुमचे जे आहेत ऍडमिशन स्टार्ट होतील तर त्या ऍडमिशनवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जेव्हा केव्हा नोटिफिकेशन निघतील डायरेक्टली तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन जे आहे तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट जे असतात 10वी 12वीचे सर्टिफिकेट्स वगैरे, डोमासाईल, नॅशनॅलिटी, या गोष्टी ज्या आहेत सबमिट करून फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. आणि दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल इतर युनिव्हर्सिटीमध्ये तर तिथे काही काही एंट्रन्स एक्झाम ठेवल्या जातात, कॉलेज स्तरावर असतात. 11वी 12वीचा जोही सिलेबस आहे त्या बेसिसवर तुमची कॉलेजवर एक्झाम घेतली जाते. ती एक्झाम जी असते ती इथंच असते. एखाद्या वेळेस ऑनलाईन पण घेतली जाते प्रॉक्टेड मेथड पद्धतीने. माहित नसेल कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि जर ऑफलाईन असेल तर ऑफलाईन सुद्धा पद्धतीने घेतली जाते. ही युनिव्हर्सिटी कंडक्ट करते आणि तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तुम्हाला मेरिट मध्ये यावं लागतं, पास आउट व्हावं लागतं, त्याच्यानंतर तुम्ही सीट क्लेम करू शकता. आणि सेम तीच प्रोसेस आहे, डॉक्युमेंट सबमिट करणे आणि फी पे करणे. तर ही प्रोसेस आहे, ही ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते. सविस्तर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुमची याची पूर्ण जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या जे
कालावधी आहे याच्याबद्दल पाहूया की याचा जो ड्युरेशन आहे या पूर्ण कोर्सचा तो किती वर्षाचा आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला परीक्षा पद्धत पाहायला मिळते. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेला आहे 4 वर्षाचा हा कोर्स आहे, फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स पूर्ण करावा लागतो. दुसरं, या 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. 8 सेमिस्टर जे असतात ते मस्ट असतात, इम्पॉर्टंट असतात. 8 सेमिस्टर म्हणजे एक सेमिस्टर जे असते ते 6 महिन्यात पूर्ण केलं जातं, म्हणून एका वर्षात तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतील. सत्र परीक्षा असतात, प्रॅक्टिकल्स असतात, वायवा घेतला जातो. या परीक्षा ज्या असतात ते तुम्हाला अपेअर व्हावं लागतं. विषय जे असतात ते क्लिअर करावे लागतात तुम्हाला, म्हणजे विषय बॅक नाही राहिले पाहिजे. बॅक जर पडलं तर ते विषय पुन्हा काढावे लागतात. असं ज्यावेळेस तुम्ही 4 वर्ष पाहताल किंवा 4 वर्ष पूर्ण करतात त्याच्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. लक्ष द्या ह्या गोष्टीवर की हे डिग्रीचे सर्टिफिकेट जे आहे ते मिळताना सुद्धा लास्ट इयर मध्ये जर कॉलेज चांगलं असेल तुमचं तर कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, तुम्हाला जॉब जे आहे मिळू शकतो. तर हे पण एक फायदा आहे चांगले कॉलेज निवडायचा. सो मेक शुअर कॉलेज ही चांगलं निवडा. पण जर तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट आहे ती भेटलं आहे, ठीक आहे, तुम्ही नॉर्मल कॉलेजमधून केलेला आहे कोर्स कोणत्याही आणि तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट भेटले आहे, तर हे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी वापरू शकता. म्हणजे हायर एज्युकेशन, आता तुम्ही डिग्री कंप्लीट केली आहे तर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जाऊ शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता इथं जॉब काय, कॉलेज काय आणि या कालावधीमधला सिलेबस काय ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर याचे कॉलेजेस तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेरही पाहायला भेटतात. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमच्या आजूबाजूलाही कॉलेजेस असतील, तिथेही हा कोर्स ऑफर केला जाऊ शकतो. तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. पण जर टॉपचे कॉलेज बघितले तर पुणे सारख्या ठिकाणी तुम्ही DY पाटील कॉलेज आहे, तिथे तुम्ही हा कोर्स करू शकता. मुंबईमध्ये जे आहे तुम्ही मुंबईमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे तिथे हा कोर्स करू शकता. ॲज वेल ॲज नागपूरमध्ये करू शकता किंवा छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे तर तुम्ही त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत कोर्स करू शकता. तर वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत, तिथे तुम्हाला जो आहे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे आहे तुम्ही हा कोर्स करू शकता. जसं LPU आहे पंजाबमध्ये करू शकता, चंदीगडमध्ये हा कोर्स करू शकता. तसेच कर्नाटक युनिव्हर्सिटी आहे, कोलकाता युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी ज्याला DU म्हणलं जातं, तर या ठिकाणी सुद्धा जे आहे तुम्ही हा कोर्स करू शकता, कारण तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. फक्त फरक एवढा आहे तिथे एंट्रन्स एक्झाम असते, ती एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास आउट करावं लागते. दुसरी गोष्ट, जर हे कॉलेज नाहीत पाहिजे तुम्हाला, एक चांगलं कॉलेज, तुमचा अभ्यास चांगला आहे, तुम्ही JEE तयारी करता तर तुम्हाला माहित असेल ऑलरेडी JEE थ्रू तुम्ही IIT मध्ये तुमचं सिलेक्शन होतं. मग IIT रुड़की असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, खूप IIT कॉलेजेस आहेत. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे चांगलं कॉलेज म्हणजे एक हायर लेवलचं कॉलेज जे आहे ते मिळू शकतं. पण हे सर्व तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. बाकी कॉलेजेसची ॲव्हरेज फी जर पाहिली तर हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. काही कॉलेजमध्ये फी कमी असते, काही कॉलेजमध्ये फी जास्त असते, आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जर हा कोर्स करणार असाल तर ती खूप जास्त जाऊ शकते. याची टिपिकल फी पर सेमिस्टर असते किंवा वार्षिकही फी असतात किंवा काही काही विद्यार्थी पूर्णच्या पूर्ण 4 वर्षाची फी भरतात. तर असंही असत तर तुम्हाला जेही कॉलेज सिलेक्ट तुम्ही करणार आहात त्याचं फी स्ट्रक्चर, त्या कॉलेजमध्ये हा कोर्स कसा शिकवला जाणार आहे याच्याबद्दल ऑलरेडी तुम्ही चौकशी केली पाहिजे. बाकी ही जी माहिती आहे किंवा एक्स्ट्रा जे इन्फॉर्मेशन आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहूया की 4 वर्षामध्ये जे तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटणार आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला भेटतील, जेणेकरून आपल्याला एक अंदाजा लागेल की 4 वर्षामध्ये कोणकोणत्या विषयांचा तुम्हाला ऍक्च्युअल अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू प्रोग्रामिंग, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स, प्रॅक्टिकल्स, तसेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, DBMS, कॉम्प्युटर आर्किटेक्चर, तसेच वायरलेस नेटवर्क, ग्राफ थेअरी, वेब टेक्नॉलॉजीज, तसेच इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स, मॅनेजमेंट, सेमिनार्स, मायनर प्रोजेक्ट, हे जे प्रोजेक्ट्स वगैरे असतात किंवा मायनर सब्जेक्ट्स असतात ते लास्ट इयर मध्ये पाहायला भेटतात. तुम्ही याचा पूर्ण सिलेबस जर पाहायचा असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून तुम्ही पूर्ण सिलेबस पाहू शकता किंवा या व्हिडिओला पॉज करा आणि हे सिलेबस जो आहे तो तुम्ही रीड करू शकता. तर याच्या सिलेबसवर जर आपण आता फोकस केलं तर सर्व कॉम्प्युटर रिलेटेड, तसेच वेब जे वेबसाईट असतात किंवा जे वेब ऍप्लिकेशन असतात त्या रिलेटेड जे आहे मेनली फोकस आहे, कारण हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड कोर्स आहे, म्हणून सर्व कॉम्प्युटरशी रिलेटेड जो आहे याच्यामध्ये समावेश आहे. कॉम्प्युटरशी रिलेटेड जे विषयांचा याच्यामध्ये समावेश आहे. जर तुम्हाला कॉम्प्युटरची आवड आहे, तुम्ही पहिल्यापासून कॉम्प्युटर हाताळत आहात,
इंटरनेट ऑफ थिंग्स, जे IoT डिव्हाइसेस असतात किंवा जे इंटरनेट कसं वर्क करतं किंवा IT सेक्टर कशा प्रकारे असतं किंवा तिथं जॉब मिळवायचं तुमची संधी, हे विचार वगैरे तुमचे असतील, आवड असेल तर हे सिलेबस जो आहे हा कव्हर करायला तुम्हाला सोपा जाऊ शकतो. बाकी सिलेबस जो आहे डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे किंवा या व्हिडिओला पॉज करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. चौथी संधी जी आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे, ते मी पुढे सांगणारच आहे. पहिली संधी जी आहे ती आहे हायर एज्युकेशन. तर बघा हा BE अंतर्गत येणारा कोर्स आहे, त्याच्यामुळे पुढे तुम्ही ME करू शकता. त्याच्यामुळे पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. हे ME त्यातच येतं. त्याचबरोबर पुढे जर तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, वेळ आहे, तुमच्याकडे टाइम खूप आहे, तर तुम्ही पुढे PhD वगैरे सुद्धा करू शकता. बेसिकली तिथपर्यंत कोणी जात नाही, पण जर तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती आहे किंवा तुमच्याकडे वेळ आहे, तेवढा पैसा आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी शिक्षणामध्ये, तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. एक हायर स्किल अचीव्ह करू शकता, हायर जॉब्स, हायर पोझिशन्स आणि हायर पॅकेज सुद्धा मिळवू शकता, जे की लाखोंमध्ये जाऊ शकतं. आणि जर तुमच्याकडे एक पर्टिक्युलर स्किल असेल, ज्याचे डिमांडिंग स्किल असेल, तर ते कोट्यावधीमध्ये सुद्धा जाऊ शकतं. तर हे हायर एज्युकेशनचं आहे. बाकी हे हायर एज्युकेशन तुम्ही भारताच्या बाहेर सुद्धा करू शकता. तर हे पूर्ण चॉईस तुमची आहे. भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, कॅलिफोर्निया वगैरे, किंवा तुम्ही हा कोर्स जो आहे तो समजा ऑस्ट्रेलियामध्ये करू शकता. खूप विद्यार्थी आहेत US मध्ये करत आहेत. तर हे जो कोर्स आहे तुम्ही अदर कंट्रीज, जे आउटसाइड कंट्रीज आहेत तिथेही करू शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉबसाठी जे असतं प्रिपरेशन तुम्ही करू शकता. तिथे जी एलिजिबिलिटी असते ती डिग्रीची असते. तुम्ही 4 वर्ष कंप्लीट केल्यानंतर किंवा शेवटच्या वर्षामध्ये MPSC, UPSC अशा ज्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. पण याचं प्रिपरेशन तुम्हाला वेगळं करावे लागेल, कारण इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट वेगळा आहे आणि यांचे सब्जेक्ट खूप वेगळे आहेत. त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल. पण जर तुम्ही 4 वर्ष मेहनतीनं जर अभ्यास केलेला आहे, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट पूर्ण करत आहात, म्हणजे तुमचा अभ्यासाची तुम्हाला सवय आहे, मोठे मोठे विषय हँडल करायची तुम्हाला सवय लागलेली असते. आणि जास्तीत जास्त, कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा एक खूप छान जर गोष्ट पाहायला घेतली, एका रात्रीत ते विषय क्लिअर करतात. दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर रात्रभर वाचून दुसऱ्या दिवशी पेपर क्लिअर करतात. हे एक जोक असाइड पण रियालिटी आहे. तर कॅप्चर कॅपॅसिटी वगैरे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या असतात गोष्टी त्या असतात. तर तुम्ही या गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या पाहू शकता. आता हे झालं गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या जॉब्स आहेत. तर वेगवेगळ्या कंपनीज आहेत, वेगवेगळे जे आहेत जॉब्स आहेत, तर ते आपण पाहूयात. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये ज्या कंपनीज आहेत जसं फ्लिपकार्ट, TCS, गुगल, सिंटेल, Amazon, तर ह्या कंपनीज आहेत, ह्या टॉप रिक्रुटर कंपनीज आहेत. इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता याच्यामध्ये जॉब कोणकोणते आहेत तर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, IT सिस्टीम मॅनेजर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, टेक्निकल ट्रेनर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोजेक्ट लीडर. तर प्रोजेक्ट लीड करणे, सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत ते तुम्हाला मिळतात. हे IT सेक्टर मधल्या जॉब्स आहेत, ज्या की डिमांडिंग जॉब्स आहेत. तर हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही चांगलं पॅकेज मिळू शकता. पर इयर पॅकेज तुम्हाला 10 लाख to 12 लाख सुरुवातीलाच लागू शकतं. चांगल्या कॉलेजमधून जर तुमचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं तर हे अजून वाढेल, पुढे एक्सपिरियन्स नुसार खूप वाढेल. अशाही ओळखीचे माझ्यामध्ये आहेत, ओळखीचे विद्यार्थी आहेत किंवा ओळखीचे व्यक्ती आहेत ज्यांना सध्या या घडीला पॅकेज 40 लाख प्लस आहे. वार्षिक 40 लाख प्लस म्हणजे ती महिन्याचे 2 ते 3 लाख रुपये सुद्धा कमवतात. तर अशा प्रकारचे पॅकेजेस तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळेल, पण सिक्युअर असते. हे पण जॉब सिक्युअर असते, पण प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये समाजामध्ये थोडेसे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब बद्दल. ते तुम्ही पाहू शकता, तुमच्या पॅरेंट्स बरोबर डिस्कस करू शकता. तर संधी पाहिला तर अशा प्रकारच्या संधी आहेत. बाकी याच्याबद्दल अजून माहिती डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्राअंतर्गत जर कॉम्प्युटर रिलेटेड कोणता कोर्स निवडायचा आहे आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत एक कोर्स निवडायचा आहे, तर हा कोर्स जो आहे तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तसेच तुम्हाला IT क्षेत्रामध्ये जॉब करण्याची आवड असेल किंवा कॉम्प्युटर रिलेटेड तुम्हाला काम करायचं आवडत असेल, जसं सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, मग सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणं असेल, प्रोजेक्ट एखादा लीड करणे असेल, किंवा वेगवेगळ्या जॉब ज्या मी सांगितलेल्या आहेत किंवा जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आवड असेल, तर नक्की हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. बाकी जे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर रिलेटेड ज्ञान नाहीये किंवा IT क्षेत्र जे जाणं, तिथं जॉब करणं हे त्यांचं ध्येय नाहीये, तर त्यांच्यासाठी हा बिलकुलही जे आहे कोर्स नाहीये.
बिलकुलही त्यांनी या कोर्सकडे पाहायचं नाही. वेगवेगळे कोर्स आहेत तुमच्यासाठी. मग तुम्ही सिव्हिल करू शकता किंवा तुम्ही मेकॅनिकल वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जायची इच्छा असेल तर तुम्हाला ते ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे. तर हे सर्व जे कोर्सेस आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये तसेच आपल्या studyflowcourses.in या वेबसाईटवरती मिळून जातील. तर तुम्ही 12वी जर झालेली आहे किंवा 10वी झालेली आहे किंवा तुमचं पुढे ही कोणतंही एज्युकेशन आहे त्यानुसार सिलेक्ट करून आपल्या वेबसाईटवर पूर्ण माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुम्हाला याच्यामधून जे आहे ती माहिती नक्की मिळाली असेल. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील या कोर्स रिलेटेड खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. इथं जी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला रीड करायची असेल, एक युनिक कन्सेप्ट वगैरे किंवा विद्यार्थ्यांचं ओपिनियन किंवा तुमचे जेही प्रश्न तुमच्या माइंडमध्ये येतात जे ते सॉल्व्ह करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रीड करू शकता. बाकी इंस्टाग्रामवर आमच्याशी कनेक्ट करा विसरू नका. तुम्हाला जी गायडन्स वगैरे असेल या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग ते आम्ही तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.